हाय सर्वांना. तर आज खूप दिवसांनी पावसाचं आगमन झालं होतं आणि बघा ना, एकदम जे वाढेल जेव्हा हे दिसते आता शेत, ते काही दिवसानंतर मस्त हिरवं टवटवीत दिसायला लागल. ते झालं म्हटलं आज आहे ना आईचा ब्लाऊज आपण स्टिच करून घेऊ. त्यासाठीच मी ब्लाऊज कट केलं आणि ताईच्या घरी जाऊन शिवायला बसले, कारण की ताई असल्याबरोबर का मग पटकन शिवणं होतं. आणि ताईंनी बघा मला कोणते चॉकलेट दिले होते. चॉकलेट खात खात मस्त ब्लाऊज शिवलं आणि निघालो आम्ही लगेच खरेदी करायला. मग हे बघा या आईने त्यांच्यासाठी वेल घेतलेली मी. तर असं म्हणताना का मुलींनी वेल द्यायला पाहिजे, म्हटलं चांदीचा नको, हाच देऊ तर चांदीचा कुठेही पाडून टाकतील. मग ते वेल घेतले आणि आम्ही गेलो येरवड्यामध्ये क्लिनिकला. तिथंच महेशच्या मेडिकलमध्ये मी सगळे ते झाडं उतरून ठेवले, कारण की आम्हाला शॉपिंग करायला जायचं होतं. महेश बोलला की वंशूला माझ्याजवळच ठेव, मी त्याला सांभाळतो, पटकन जाऊन या. आणि तो पण मस्त बसला बरं का. आणि मग हे बघा हे सगळे आणून ठेवले, म्हटलं बाहेर नको ठेवायला, उगाचच कोणी येईल तोडल, त्यापेक्षा मी आतमध्ये आणून ठेवले. ते 4 वेल घेतले होते, बरेच होते, मस्त फुलांची पण होते आणि एक जो नागिरीच्या पानांचा होता. मग तसंच आले डॉक्टरकडं, शॉपिंग करून आले तर डॉक्टरकडे वंशू बसलेला होता, मस्त खेळत होता. आणि त्याला पण तिथं बघून ना असं काहीतरी वेगळंच वाटायला लागलं की आपण कुठं आलो आहे, काय आलो आहे. आणि ते नंतर प्रेमही आला स्कूलमधून आणि वंशू जाईना इतका पसारा घालणं चालू झालं होतं. त्याचे सगळे मेडिसिन खाली उतरून घेत होता तो. वंशूला किती पकडलं ना तरी तो त्याच्या वेळेला सगळे ड्रॉप्स ते सगळे ना उचलून, म्हणजे त्याच्या हातात जेवढं येईल ना तेवढं तो खाली घ्यायचा आणि फेकायचा. नंतर मग घरी आले, मग आईच्या साडीला मी गोंडे पण लावून घेतले. ही साडी जी की मी वास्तुशांतीसाठी घेतली ती आईला मला खूप आवडली बरं का. मस्त ब्लाऊज पण स्टिच करून झाला, तिच्यासाठी मस्त पेटीकोट ते सगळं आणलं मी, कारण की आणि नानांसाठी ड्रेस घेतलेला होता आणि तिकडं शिवलेला होता. नंतर मग ना संध्याकाळ झाली आणि आम्ही गेलो परत पूजा भांडारमध्ये. तिथं सामान घ्यायचं होतं, जरासं तोरण बघायचं होतं घरालाच त्यांच्याच. तर तिथं काही ते भेटलं नाही बरं का. 2-3 ठिकाणी आम्ही चेक केलं, पण म्हटलं जाऊ द्या, असू द्या, आता 2-3 दिवसानंतर परत बघू, जर भेटलं तर घेऊ. आणि तुम्हाला शॉर्ट्स कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. खूप दिवसानंतर टाकते मी आज, त्यामुळं आता इथून पुढे जरा रेग्युलर येत जातील. तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.